डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असून या संस्थेच्या वतीने संविधान दिंडी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। संविधानाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर या 19 दिवसांच्या प्रवासादरम्यान संविधानाचे मूल्य, अधिकार आणि प्रास्ताविकेचे महत्त्व वारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे। संविधान दिंडीच्या कार्यक्रमाची सुरुवात तानापेठ येथे श्रीमती स्नेहल भोसले, विभाग प्रमुख व नसरीन तांबोळी, प्रकल्प व्यवस्थापक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले। यावेळी श्रीमती शीतल बंडगर, सुनंदा गायकवाड, उषा भिंगारे व गौरी सोनवणे व बार्टी मुख्यालयातील इतर कर्मचारी व समता दूत कार्यक्रमास उपस्थित राहून संविधानाचे प्रचार प्रसार व मोफत वाटप करण्यात आले। या सर्वांच्या मदतीने ही संविधान दिंडी लोकांपर्यंत संविधानाचे महत्त्व पोहोचवण्याचा यांचा मानस आहे। समता, बंधुता आणि स्वातंत्र्याची ही दिंडी गेली 4 वर्षापासून आपण पुण्यातून बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था याच्या माध्यमातून पुणे ते पंढरपूर अशी ही दिंडी, आपली संविधानाची दिंडी ही निघत असते। यावर्षीही ही दिंडी आपण पुण्यातून आज नाना पेठ या चौकामध्ये ही दिंडी आलेली आहे आणि पालखी देखील आज विसाव्याला इथे आहे। उद्या सकाळी पालखी पहाटे निघणार आहे आणि त्याचबरोबर दिंडी देखील म्हणजेच आपली संविधानाची दिंडी ही देखील त्यांच्याच बरोबर निघणार आहे। आपल्यासोबत बार्टीच्या ज्या महिला अधिकारी आहेत तर ह्या महिला अधिकारी आपल्याला सांगतील की नेमकं बार्टी जी दिंडी निघते या दिंडीच्या माध्यमातून काय प्रसार करणार आहे आणि काय याचा प्रचार करतात, काय सांगतात? जय भीम। ही जी दिंडी आहे बार्टीच्या मार्फत दर साल आपण आयोजन करतो। या दिंडीचा मुख्य उद्देश असा आहे, या दिंडीला नावच असं आहे की संविधान दिंडी। बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था। यावेळी संविधान दिंडी म्हणजे संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्याचंच औचित्य साधून जसं संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांनी देखील वेगवेगळ्या जाती आणि ह्या दिंडीमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक सहभागी होत असतात। याचंच औचित्य साधून बार्टी नेहमी प्रत्येक वर्षी जे संविधान दिंडी मार्फत समतादूत हे जे आमचा प्रकल्प आहे, समतादूतामार्फत संविधानातील मूल्य, अधिकार तसेच हक्क याबाबतची प्रचार प्रसार करण्याचं काम सुरू असतं। हा जो मार्ग जो आहे तो बार्टी म्हणजे पुणे, आळंदी ते पंढरपूर असे आम्ही या मार्गामध्ये विविध कार्यक्रम, शाहीर जलसा असेल किंवा संविधान प्रस्ताविकेचे वाचन असतील, त्याचबरोबर विशेष म्हणजे की समतादूतामार्फत संविधानावरती वेगवेगळे प्रश्न विचारून हे जे आपले जे भक्तिगण आहेत यांना संविधानावरती प्रश्न विचारून त्यांना एक बक्षीस स्वरूपामध्ये संविधान पुस्तक आपण दिलं जातं, जेणेकरून संविधानातील जे काही माहिती आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे आवश्यक आहे। याचाच एक भाग म्हणून आपले आता सध्या माननीय मंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेब तसेच प्रधान सचिव माननीय हर्षदीप कांबळे साहेब व आपले बार्टीचे मुख्य महासंचालक श्री सुनीलजी वारे सर यांच्या ह्या नेतृत्वामध्ये ही जी दिंडीची आहे ते नियोजन केले जातं। खरं पाहायला गेलं तर ही जी समतेची दिंडी आहे ही समतेची दिंडी आपण आळंदी ते पंढरपूर अशा या मार्गावरती अनेक उपक्रम घेऊन बार्टी ही निघत असते पुढे। आपलं जर पाहायला गेलं तर तसं समतेची दिंडी आतापर्यंत लोकांना माहीत नव्हती, परंतु बार्टीच्या माध्यमातून ही दिंडी लोकांना माहीत व्हायला लागली। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की दिंडीच्या माध्यमातून संविधान प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचायला लागलेला आहे, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। परंतु आतापर्यंत आपण 4 वर्ष झालेले, काय नेमके अनुभव आहेत, काय लोकांचे तुम्हाला अनुभव आलेले आहेत? लोकांचा प्रतिसाद खूपच चांगला आहे किंवा आपण असं म्हणूया संमिश्र स्वरूपाचा पण आहे। काही लोक असं असतात की ज्यांना एवढं माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी संविधान लिहिलं आणि बरेचदा आपण पाहतो की आपल्याला सगळ्यांना हक्क तर माहीत असतात, पण जेव्हा कर्तव्य बजावायची जेव्हा वेळ येते किंवा कर्तव्याची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे। मग आपण आता याच्यामध्ये संविधान दिंडीमध्ये आपण त्यांना संविधानातली मूल्य असतील, संविधानातले हक्क असतील, पण त्याचबरोबर आपली कर्तव्य सुद्धा काय आहेत हे सुद्धा आपण या माध्यमातून सर्वांपर्यंत
पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे आपण म्हणतो की संविधानामध्ये एक कर्तव्य आहे की आपले जे वन आहेत किंवा आपलं जे जंगल आहे, पर्यावरण आहे, त्याचं आपण संरक्षण केलं पाहिजे. आपलं मूलभूत कर्तव्य आहे जे संविधानात लिहिलेलं पण आहे. पण आपण खरंच ते करतो का? आणि मग ते केलं जावं म्हणून आपण या संविधान दिंडीमध्ये वृक्षारोपणाचा सुद्धा एक उपक्रम घेत असतो की ज्याच्याद्वारे आपण आपलं जे कर्तव्य आहे तर ते पार पाडण्यासाठीचा एक आपण म्हणूयात की लोकसहभागातून एक उपक्रम आपण संविधान दिंडीतून घेत असतो. म्हणजे असंच की संविधान दिंडीच्या माध्यमातून आपण केवळ फक्त लोकांना संविधानाची माहिती देणं हा एवढा उद्देश नसून संविधान आपण जे डे टू डे लाईफ मध्ये जगत असतो तर त्याची जाणीव करून देणं आपण या संविधान दिंडीच्या माध्यमातून करत असतो. बरोबर आहे. खरी गोष्ट आहे, संविधानाच्या माध्यमातून आपण जो निसर्गाचा जो संदेश आहे हा निसर्गाचा संदेश देखील आपण वारकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो. मग मला एक गोष्ट दिसतीये इथे की आपण संविधानाची प्रस्ताविका ही वाटत आहात, परंतु एक पॉकेट संविधान हे देखील आपण वाटत होतो. काय नेमकं आज वाटताना दिसत नाहीये, काय नेमकं कारण असं? आपण पूर्वीपासूनच संविधानाची उद्देशिकाच वाटत आहोत, जे काही वाटप करत आहोत. याचा उद्देश पण असा आहे की आपण जर संविधानाची उद्देशिका पाहिली तर त्याचा पहिलाच शब्द असतो की आम्ही भारताचे लोक. म्हणजे ही जी आपलेपणाची भावना आहे किंवा आम्ही म्हणजे आपण सर्वजण मिळून आपल्याला ह्या संविधानाचा जो काही जागर आहे तो करायचा आहे. आणि म्हणून आपण त्याच स्वरूपात किंवा तिथूनच आपण हा सुरुवात केलेली आहे. संविधानाची उद्देशिका त्यांना देणं, त्यांनी ती वाचणं, केवळ वाचनच नव्हे तर इथून गेल्यानंतर जी आपण उद्देशिका त्यांना देतो त्याची फ्रेम करून त्यांनी घरामध्ये लावावी असं आपण त्यांना सांगत असतो. आणि बरेचसे असे फीडबॅक पण आम्हाला येत असतात. त्यानंतर मॅडमनी जसा उल्लेख केला की आपण संविधानावर आधारित प्रश्न मंजुषा सुद्धा आपण घेत असतो. आणि ती घेतल्यानंतर जे विजेते आहेत ज्यांनी 3 प्रश्नांची उत्तरं संविधानावर आधारित दिलेली आहेत, म्हणजे त्यांना संविधानाचं ज्ञान किती आहे त्यावर आधारित आपण प्रश्न मंजुषा घेतो समतादूतांच्या माध्यमातून. आणि मग त्याच्यामध्ये जे विजेते असतील त्यांना आपण संविधानाचं जे पुस्तक आहे तर ते भेट स्वरूपात देत असतो. आणि त्याचा आनंद पण आपण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच पाहतो की उद्देशिका तर मिळाली, पण त्याचबरोबर आम्ही आमचं जे ज्ञान आहे त्याच्या आधारावरती आम्ही प्रश्न मंजुषा विजेता होऊन आपल्याला पुस्तक पण मिळाले ह्याचा पण एक आनंद असतो. आणि ते आवर्जून घेऊन जातात आणि वाचतात देखील. काही लोक तर त्यांच्या ग्रंथालयामध्ये त्यांचे जे गावं असतील, शाळा असतील तिथे ग्रंथालयामध्ये ते ठेवतात असं ते आम्हाला सांगतात सुद्धा. म्हणजे असे सुद्धा आमच्याकडे छान अनुभव आहेत. त्याच्याच बरोबर एक मॅडम बरोबर आत्ताचे त्यांनी संवाद साधला. एक जोडून सांगेल की बार्टी या कार्यालयाचं जे आता सध्या हर घर संविधान हा जो उपक्रम आहे याच्या मार्फत आपण प्रत्येक घरामध्ये हे संविधान पोहोचलं पाहिजे.